महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सरपंचांच्या सह्याभावी विकास कामांना ब्रेक। वारळ ग्रामपंचायतीत खळबळ, अधिकाऱ्यांची बीडीओंकडे तक्रार। म्हसळा तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीत विकास कामांवरून मोठा वाद निर्माण झाला असून ग्रामविकास अधिकारी यांनीच ग्रामस्थांमार्फत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वारळ गावातील हिंदू स्मशानभूमीचे सुशोभीकरण, सभामंडळ, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रंगमंच, गुरुदत्त मंडळासाठी निवारा शेड तसेच अंतर्गत रस्ते यासारख्या विविध विकास कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रके तयार करण्यात आली होती। मात्र या कामांच्या शिफारसपत्रावर सरपंच कविता महेंद्र पेरवी यांनी सही न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। अखिल वारळ आगरी समाजाचे अध्यक्ष नरेश धोंडू पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयात प्रशासनाकडे निवेदन देत विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतही अनेक त्रुटी असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। पावसाळ्याच्या दिवसातही गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच गावातील स्ट्रीट लाईट गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या सर्व बाबींची दखल घेत संबंधित प्रकरणाची चौकशी करून रखडलेली विकास कामे तातडीने मार्गी लावावीत अशी मागणी ग्रामस्थांनी म्हसळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र किरवे यांच्याकडे केली आहे। आता प्रशासन या तक्रारीची कितपत गंभीर दखल घेते आणि वारळ गावातील विकास कामांना गती मिळते का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कॅमेरामन प्रतिनिधी संजय खांबेटे, महाराष्ट्र सुपरफास्ट रत्नागिरीसाठी वृत्त निवेदिका ऐश्वर्या, रत्नागिरी। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भुईर, रत्नागिरी। आता आपण म्हसळा पंचायत समितीत आहोत। आपल्या समवेत वारळ गावचे स्थानिक अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य आणि अन्य मंडळी आहेत। त्यांचे ग्राम पातळीवर अनेक समस्या गेले काही महिने वर्ष सुटत नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी ते इथे आलेत सभापती बीडीओ यांना भेटायला। तर त्यांची इच्छा आहे महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनल जवळ पण काय त्यांच्या समस्या आहेत त्या सांगायची। तर आपण विचारायचं आहे त्यांना काय समस्या आहे। सर्वप्रथम आम्ही वारळ ग्रामस्थ, मी स्वतः नरेश धोंडू पाटील, अध्यक्ष अखिल आगरी समाज वारळ, आणि माझे सर्व सहकारी यांच्या वतीने महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलचा या ठिकाणी मी आभार मानतोय ते यासाठी की या चॅनेलच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावर सर्व गावातील ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्याला वाचा फोडण्याचं काम हे चॅनल करतं। त्याचबरोबर आज आमच्या वारळ गावाच्या सुद्धा काही समस्या आहेत, त्यांचं वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांच्यासमोर मांडण्यासमोर लोकांसमोर येण्यासाठी आज त्यांनी जे पुढाकार घेतले त्याबद्दल त्यांचा आभार। समस्या अशी आहे की वारळ गावामध्ये ज्या काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणा किंवा शासकीय माध्यमातून म्हणा ज्या काही मूलभूत सुविधा असतात त्याच्यासाठी आम्ही अधिकार आमचा आहे, हक्क आमचा आहे, पण त्याच्यासाठी त्याच्यापासून आम्ही वंचित राहतोय। आणि त्याबरोबर आज आमच्या गावामध्ये असणारे आता सुरुवातीचा जे काही प्रश्न आहे, आम्हाला सुद्धा वाटतंय, ग्रामस्थांना वाटतंय की जसं शासनाने गावाचा विकास करावा त्याचप्रमाणे वारळ गावातील आम्ही लोक आहेत, आम्हाला सुद्धा आमच्या विकासाला हातभार लावण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी, व्यक्तिशः मी आणि माझ्या ग्रामस्थांनी एक प्रयत्न केले। मुंबईच्या आमदारांकडून आमच्या गावात असणारी स्मशानभूमी, त्या ठिकाणी असणारी असुविधा, लोकांसाठी उभं राहण्यासाठी जागा नाही, त्यासाठी जे काय लोकांना उभं राहण्यासाठी जे शेड आहे ते शेड बांधण्यासाठी शासनाकडून मदत व्हावी असं आम्ही अर्ज विनंती केली। दुसरं आमचा वारळ गावातील जे रंगमंच आहे त्याचा वापर वारळ गावातील आगरी समाजाबरोबर इतर समाज सुद्धा वापर करतात। त्या ठिकाणी जे
रंगमंचाचं जे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही अर्ज केलं होतं, त्याच्यासाठी स्मशानभूमीसाठी 10 लाख आणि रंगमंचासाठी 10 लाख हे मंजूर झाले. आणि त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. त्यांनी सर्वे केलं, मोजमाप केलं आणि त्यांनी तिथे जाऊन एस्टिमेट काढलं त्या गोष्टीचं आणि आम्हाला कळवलं की यासाठी लागणारे काही कागदपत्र ज्याची आवश्यकता, ग्रामपंचायतीचे कागदपत्र त्याची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता तुम्ही करून द्या. अशा प्रकारचं जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आणि ग्रामपंचायतीचे अधिकारी, ग्रामसेवक आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं. त्याबद्दल कुठला वाद नाही. त्यांनी सर्व अर्ज जे काही दाखले आहेत ते तयार केले, त्याच्यावर सही शिक्के सगळे केले. राहिला प्रश्न फक्त सरपंचांचा, त्यांच्यासाठी त्यांनी सही शिक्क्यासाठी ठेवलं, पण सरपंचांनी अद्यापपर्यंत आम्ही त्यांच्याकडं संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्याकडनं गेले असताना सुद्धा आमचा कुठलाही सन्मान न करता ते अर्ज किंवा ते जे दाखले आम्हाला मिळवून दिले नाहीत, त्याच्यावर सही केली नाही. त्यामुळं नाईलाजास्तव आज कुठला तरी पर्याय पाहिजे, आम्हाला ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे, गावचा विकास व्हायला पाहिजे, या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी गटविकास अधिकारी म्हसळा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. कदाचित त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल किंवा हे दाखले मिळवण्यासाठी ते आम्हाला काही शिफारस करतील किंवा न्याय देतील या भावनेतून आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ, हे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि माझी खात्री आहे त्यांच्यामार्फत जर हे काम झालं तर कुठेतरी वारळच्या विकासाला. दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, वारळ गावाचा जो पाणी प्रश्न आहे, त्या पाणी प्रश्नासाठी आजपर्यंत पावसाळा आता अर्धा होत आला, परंतु आणि रस्ते ते जी गोष्ट आहे ती प्रत्येक वेळी पाणी प्रश्नासाठी आज पाईप फुटतोय, आज वॉल फुटतोय, ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत याला कारण एकच की ही पाणी पुरवठा, जलजीवन मिशन ही पाणी पुरवठा लाईन ताब्यात घेत असताना कुठल्याही त्या कॉन्ट्रॅक्टरकडून कुठल्याही मुदत घेतली नाही. 1 वर्षाची मुदत घ्यावी लागते की जेणेकरून ग्रामस्थांना विश्वासात न घेता ही ताब्यात घेतली. आमचा विचार असा होता की ही ताब्यात घेताना किमान 1 वर्षाची मुदत घ्या. तेवढ्या कालावधीमध्ये जर काय फुटतूट झाली तर तो कॉन्ट्रॅक्टर ते करून घेऊ शकतो. आज जवळजवळ 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आज बराचसा भुर्दंड आमच्या ग्रामपंचायतीला पडलाय. अर्थात तो भुर्दंड आमच्या सर्वसामान्य नागरिकांवर पडलेला आहे. याची दखल आपण आपल्या माध्यमातून घ्याल अशी विनंती आहे. आणि पाणी पुरवठा अधिकारी सुद्धा यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे. ही आपण लोकांच्या समोर. त्याच्याशिवाय गावामध्ये जवळजवळ 2-2.5 महिने स्ट्रीट लाईट नाही. त्याचं सुद्धा आम्हाला जे काही समाधानकारक उत्तर मिळत नाही. पण कशामुळं आज 2.5 महिने म्हणजे किती झालं, गावात चोरीमारी झाली, कुठला काय अपप्रकार घडला, त्याला जबाबदार कोण, याची सुद्धा आपण दखल घ्याल. असे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आम्ही मांडायला गेलो तर आम्हाला समाधानकारक उत्तर नाही मिळत, उलट उद्धट उत्तरे मिळतात. याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो.